Hello students. So आम्ही करताली exercise 8.1 आणि fourth questionाचो आमचो एक पार्ट उरलेलो. Okay. Exercise 8.1 question 4. हितून आमचे कितें उरलेले की show that the diagonals of a square are equal हे आम्ही प्रूव केल्ले. Bisect each other हे बी प्रूव केल्ले. आम्ही just right angle हे प्रूव करपाचे उरलेले. सो राइट एंगल प्रूव करता आसतना आमकां जस्ट जे आमी रोम्बसा खातीर केल्ले पळय तशेंच करपाचे. रोम्बसाचे कितें जाता बायसेक्ट इच अदर एट राइट एंगल्स आसता न्हू, सो तशेंच प्रूव करूंक जाय. सो जर तुमकां एक स्क्वेअर दिला, हेजो अर्दो पार्ट हांवें दुसऱ्या व्हिडिओन प्रूव केला, प्रिवियस व्हिडिओ. सो ए बी सी डी ओ. आता आमी ह्यो डायगोनल्स बायसेक्ट जाल्यार ते प्रूव केला. फक्त आमकां 90 डिग्री प्रूव करपाचे उरला. ओके. सो हेका आमी दोन ट्रायंगला घेतली, ट्रायंगल ए ओ डी आणि ए ओ बी. ओके. सो हितून OD इक्वल टू OB. Okay, this we have proved. मागीर आणि हिची साइड AO इक्वल टू AO ती जातली आमची कॉमन. आणि हो स्क्वेअर, सो स्क्वेअर म्हटल्यार AD इक्वल टू AB मेळटली. ओके, साइड्स ऑफ अ स्क्वेअर. Okay, so triangle AOD is congruent to triangle AOB by SSS congruency test. Okay. हे इतले प्रूव केले का आमकां ही दोन एंगला जाय, राइट. सो ही दोन एंगला आमची इक्वल आसतली. सो AOD एंगल AOD is equal to angle AOB by CPCT. सो आता ही आमची स्ट्रेट लाइन BD. सो एंगल AOD plus angle AOB is equal to 180. This forms a linear pair. Linear pair म्हणून आम्ही ते ऍड करून बरोवंक शकता. आणि AOD is equal to AOB. सो AOB च्या जाग्यार हांव AOD बरयता. ओके. सो AOD कितें जातले हाफ ऑफ 180 that is 90 डिग्री. सो AOD 90 आसा जाल्यार AOB बी 90 आसतले कारण ती दोन्ही इक्वल आहा. ओके. सो हे आम्ही बायसेक्ट इच अदर एट 90 डिग्री प्रूव केले. सेम वे यू कॅन टेक DOC आणि BOC. दोन्ही ट्रायंगला घेवपाची आणि ती मागीर अशीच प्रूव करपाची सेम वे आणि ते बी आमकां 90 मेळटले. आणि हे डायरेक्टली सुद्धा जाता, दॅट इज एंगल AOD इज इक्वल टू एंगल BOC, वर्टिकली ऑपोजिट एंगल्स. सो हे जर 90 आसा जाल्यार हे बी 90 जातले. सेम वे AOB इज इक्वल टू DOC, दोन्ही 90. ओके. सो हे प्रूव झालं. नेक्स्ट क्वेश्चन पळोवया. क्वेश्चन नंबर 5. Okay. Question 5 is show that if the diagonals of a quadrilateral are equal and bisect each other at right angles, then it is a square. Okay. आता हे पार्टे आहा. म्हणजे तेंच्यांनी आता एक क्वाड्रिलॅटरल दिला जेचे डायगोनल्स इक्वल आहा and bisect each other at 90 डिग्री म्हणून दिला. ओके. आमकां कितें प्रूव करूंक जाय की तो स्क्वेअर म्हणून. स्क्वेअर म्हणजे कितें ऑल साइड्स इक्वल प्रूव करूंक जाय. ओके. आणि प्लस आमकां ही जी कॉर्नराची एंगल्स आसा ती 90 डिग्री म्हणून प्रूव करूंक जाय. ओके. सो बायसेक्ट इच अदर जाता तेचे डायगोनल्स इक्वल दिल्या न्हू. AB AC equal to DC DB. Okay, this is given. Then we have bisect each other at 90 degree.
बायसेक्ट म्हणजे हे इक्वल टू हे इक्वल टू ओके. सो आय विल कन्सिडर ट्रायंगल. आता म्हाका सायडी जाय, सायडी इक्वल जाय. सो हांव खंयची तरी मेन ट्रायंगल्स घेतले. सो आय एम टेकिंग ADC and BCD. Okay. So ADC in AC equal to BD. This is given. Okay. आणि किती घेऊ शकता आम्ही? आता हे बायसेक्ट इच अदर एट 90 डिग्री दिला म्हणजे हो ABCD आमचो रोम्बस जाता. ओके. आणि रोम्बसाचे ऑल साइड्स इक्वल. ओके. तितूनसूनच आमचे ऑल साइड्स इक्वल करूंक जाता. ओके. सो AB equal to BC equal to CD equal to AD. Reason is ABCD rhombus as diagonals bisect each other at 90 degree. Okay. सो आता जस्ट आमकां ही सायडीचे एंगलां आसा पळय कॉर्नर एंगल्स ते 90 डिग्री म्हणून प्रूव करूंक जाय. ओके. सो अगेन यू टेक ट्रायंगल ADC and triangle BCD. हे जे सगळे सायडी इक्वल आसतल्यो. DC इक्वल टू DC आमचं कॉमन जालें. आणि AD equal to BC. This is from this. Okay. Proved. Rhombus म्हणून. Okay. आणि BD equal to AC हे दिला तेंच्यानी given. So by SSS congruency rule, triangle ADC is congruent to triangle BCD by SSS congruency rule. Okay. हे जर कॉन्ग्रुएंट आसा जाल्यार तेजी दोन एंगलां इक्वल आसतली. लायक ADC angle ADC is equal to angle BCD. This is by CPCT. Okay. So he at the same side of the transversal जाता ही. Okay, on the same side. So त्यांचे addition 180 असता. सेम तशेच जाता. ओके. सो BCD च्या जाग्यार हांव ACD बरयतले. 2 times ACD जातले. सो तुमचे ACD जातलो 90 डिग्री. Okay, same way this BCD also 90 degree. Okay. So same technique आहा सगळ्याक. Next करूया. Question 6. Diagonals AC of a parallelogram ABCD bisects angle A. Show that it bisects angle C also. ABCD is a rhombus. So हो figure तेंच्यानी दिला. एंगल A bisect करता म्हणता तो. आणि हो parallelogram म्हणून दिला ऑलरेडी ABCD. AC no? Okay. ABCD. बायसेक्टर म्हणून दिला. आणि पॅरलेलोग्राम म्हणजे हे पॅरलल जातले सगळे साइडी. एंगल A आमची एंगल C इक्वल जातले आणि हे एंगल ह्या साइडीन इक्वल जातले कारण तो पॅरलेलोग्राम म्हणून दिला. ओके. सो वी कॅन राइट एंगल DAC is equal to angle BCA. आणि same way angle DAC is equal to angle DCA. Okay, these are alternate interior angles. Reason किती ABCD is a parallelogram. Okay,
सो जर अँगल DAC इज इक्वल टू BAC असा, ही दोन अँगला जर इक्वल असा, this is given, right? जाल्यार we can write BCA is equal to DCA. Okay? हेच प्रूव करता की AC is a bisector of angle C. Okay, first one prove झाले. Second one we have to prove that ABCD is a rhombus. So rhombus prove करपा खातीर आमकां all sides equal prove करचे पडटले. Okay. So जर दोन ट्रायंगला घेत, triangle ABC and triangle ADC or CDA. Okay. AC equal to AC common जाली. हे ऑलरेडी कॉंग्रुएंट असा. पॅरलेलोग्रामाची जर एक हे घेऊन कितें म्हणटा ते बायसेक्टर डायगोनल घेतलो जाल्यार तो तांकां इक्वल म्हणजे कॉंग्रुएंट ट्रायंगल्सांनी डिवायड करता. हे आमी प्रूव केला. ओके, सो अँगल DAC परत ती येतली इज इक्वल टू अँगल BCA, अल्टरनेट इंटिरियर एंगल्स जातले, आणि BAC is equal to BC, alternate interior angles. Okay, so by angle side angle, these are congruent. Okay, congruent झाले का त्यांच्या साइड इक्वल जातल्यो, that is AD equal to BC and AB equal to CD. Okay, so हे इक्वल झाले. मागीर आनी कितें घेवं शकता आमी, these are by CPCT. आणि दुसरे म्हटल्यार आमी डायरेक्टली बी प्रूव करू शकता. म्हणजे हे आनी हे एंगल आमी इक्वल म्हणून प्रूव केले न्हू. सो हे ट्रायंगल आमचे आयसोसेलेस जातले, राइट? सो AB is equal to BC and AD is equal to CD. डायरेक्टली हे करिनासतना सुद्धा डायरेक्टली सुद्धा प्रूव जाता. ओके, बिकॉज ट्रायंगल ABC and ADC isosceles. Okay, next poya question 7. ABCD is a rhombus. Show that diagonal AC bisects angle A as well as angle C, and diagonal BD bisects angle B as well as angle D. Okay, rhombus म्हणून दिला ABCD. Rhombus म्हणजे all sides equal. Okay. Diagonal AC bisects angle A and BD bisects angle B as well as D. हे आमकां प्रूव करूंक जाय. आता रोम्बस असता तेन्ना परपेंडिक्युलर बायसेक्टर जाता, राइट? ते बी जाता. मागीर आमी आमकां कितें प्रूव करूंक जाय की एंगल A चो बायसेक्टर हो म्हणजे हे एंगल आणि हे एंगल इक्वल आसूंक जाय. ओके, सिमिलरली फॉर दिस ही दोन एंगला इक्वल आहा जाल्यार ही दोन एंगला बी इक्वल आसूंक जाय. Okay, so you can take triangle
तर हांवें व्हडले ट्रायंगल घेतले ADC आणि ABC. ABC. जाल्यार हितून आतां कितें कितें इक्वल आसा, एक तर AC इक्वल टू AC कॉमन जाली, मागीर सायडी बी इक्वल आसले कित्याक तो रोम्बस न्हू, सो AB इक्वल टू DC and BC equal to AD. This is given as it is a rhombus. Okay. By SSS congruency rule, both are congruent. Okay. आता हे एंगल हेका इक्वल आहा आणि हे एंगल हेका इक्वल आहा. सो एंगल DAC is equal to angle BAC. DAC is equal to BAC. So हा बायसेक्टर म्हणून प्रूव्ह झालो. Okay, same way DCA is equal to BCA. So AC बायसेक्टर म्हणून प्रूव्ह जाता हितूनसून. Okay. सो सेम वे तुम्ही ही दोन ट्रायंगला घेऊ शकता ABD आणि DCB. अगेन तो इक्वल जातली ती एंगला आणि तो बायसेक्टर म्हणून प्रूव्ह जातले. ओके. नेक्स्ट question 8. ABCD is a rectangle in which diagonal AC bisects angle A as well as C. Show that ABCD is a square and diagonal BD bisects angle A as well as angle C. BD bisects angle B as well as angle D. Okay. ABCD rectangle म्हणून दिला. Rectangle opposite sides equal असता आणि सेकंड थिंग 90 डिग्री असता त्याची. ABCD. Okay. And in which diagonal AC bisects angle A as well as म्हणजे हे दोन इक्वल म्हणून दिल्या. आमका फक्त BD असा पळय तो बायसेक्टर म्हणून प्रूव्ह करूंक जाय आणि हो रेक्टेंगल हा पळय तो स्क्वेअर म्हणून प्रूव्ह करूंक जाय. स्क्वेअर म्हणून प्रूव्ह करपाक ऑल साइड्स इक्वल प्रूव्ह करचे पडटले आणि 90 डिग्री ती ऑलरेडी आहा कित्याक तो रेक्टेंगल. ओके. फक्त ऑल साइड्स इक्वल म्हणून प्रूव्ह करची पडटली. सो खंयची तरी दोन ट्रायंगला घेवची पडटली. सो टेकिंग ट्रायंगल ADB and triangle या साइडीचे एक आणि या साइडीचे एक घेऊन जाय BCD. ओके. सो AD equal to BC. Opposite sides of a rectangle are equal. So AB equal to DC. Okay. Sides of rectangle. चले दोन साइडी जाल्यो. आता एक एंगल जाय न्हू. एंगल दिला तेंच्यानी. हांवें ते ADP घेतले न्हू. हे एंगल घेवंक मेळचे ना. Okay, you have to take ADC so that ही दोन एंगला मागीर इक्वल म्हणून बरोवंक शकता आमी.
कॉमन एक्चुअली एसएसएस कॉन्ग्रुएंसी रूल बी जाता. given SSS congruency rule. Okay. Then we can say that angle BAC is equal to DCA. And angle DAC is equal to angle BCA. Okay. So हे आमचे दोनूय झाले CPCT. Okay. आमकां कितें प्रूव करपाचें आसलें मागीर आमची ही दोन एंगलां इक्वल जातली. कारण हे जर हेका इक्वल आहा आणि तेच जर हेका इक्वल आहा जाल्यार एंगल A is equal to angle C. Okay. सो ही दोनूय जर इक्वल आसा जाल्यार ह्यो दोन सायडी इक्वल जातल्यो कारण हे ट्रायंगल आमचे आयसोसेलेस जातले. ओके. सो हितूनसून आमी बरोवंक शकता की साइड AB is equal to BC and side AD is equal to DC. As ABC and ADC आयसोसेलेस जाता. ओके. सो ही एकामेकाक इक्वल आहा आणि ते हे बी इक्वल आहा. सो हेच्या वरसून हांव सांगूंक शकता की इट इज अ स्क्वेअर. ओके. आता क्वेश्चन उरला तो आमचो हे दोन बायसेक्टर म्हणून प्रूव करूंक जाय. BC बायसेक्टर B आणि D चो. म्हणजे आमकां हे एंगल आणि हे एंगल आणि हे दोन्ही इक्वल म्हणून प्रूव करूंक जाय. सो परत तशेंच आमकां दोन ट्रायंगलां घेवची पडटली. सो ट्रायंगल हांगा आतां चूज करचे पडटले. ट्रायंगल ABD, ABD आणि DCB. सायडी इक्वल म्हणून प्रूव केल्यो आमी. सो AB इक्वल टू CD and AD equal to BC आणि कॉमन एक BD equal to BD. This is common. Okay, these two are proved. So by SSS congruency rule, both are congruent. Congruent जातो कोणी ADB is equal to CBD आणि ABD is equal to CD. This is by CPCT. Okay. So हेका इक्वल आहा आणि हो हेका इक्वल आहा. आणि ते जालेच. ह्यो दोन जर सायडी इक्वल आसा जाल्यार ही दोन एंगलां बी इक्वल आसतली. करेक्ट. सो त्या खातीर ओके हांगा बी तेच जातले. दॅट इज तुमी आयसोसेलेस यूज करपाचे. ओके. ABD आणि DCB ह्यो दोन सायडी इक्वल आहा म्हणजे ही दोन एंगलां इक्वल जाली कारण ते आयसोसेलेस जाले. सेम वे ह्यो दोन सायडी जर इक्वल आहा जाल्यार ही दोन एंगलां इक्वल जाली कारण ते आयसोसेलेस जाले. ओके. आणि हे एंगल आणि हेका इक्वल म्हणून प्रूव केलाच. सो हेका बी इक्वल जाले तेज्या वयल्यानूच आणि हेका इक्वल जाला म्हणजे हे हेका बी इक्वल जाले. ओके.